अमरावती महानगरपालिकेचा 44वा वर्धापन दिवस यंदा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला। या विशेष सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे 1992 पासून आजपर्यंत अमरावती महानगरपालिकेची धुरा सांभाळणाऱ्या सर्व माजी महापौरांचा करण्यात आलेला भव्य सत्कार। संत ज्ञानेश्वर भवन सांस्कृतिक भवन येथे झालेल्या या कार्यक्रमात शहराच्या विकासाचा इतिहास, वर्तमानातील आव्हाने आणि भविष्यातील विकासाचा रोडमॅप यावरही नेत्यांनी भाषण केलेत। अमरावती महानगरपालिकेच्या 44व्या वर्धापन दिनानिमित्त संत ज्ञानेश्वर भवन सांस्कृतिक भवन येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यात 1992 पासून आजपर्यंत महापौर पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सर्व माजी महापौरांचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके, आमदार संजय खोडके, आमदार प्रवीण पोटे, आमदार रवी राणा, महापौर श्रीचंद तेजवाणी, उपमहापौर सचिन भेंडे, अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले आणि विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। अतिशय हा भावनिक क्षण आहे की या शहराचे दुसरे जे महापौर झालेले होते स्वर्गीय प्रभाकरजी रामचंद्र सव्वालाखे त्यांच्या परिवारातील हा छोटासा सत्कार सोहळा। आपण सगळ्या गोष्टी बरोबरच्या लक्षात ठेवतो आणि जुन्या गोष्टी विसरतो, म्हणून खऱ्या अर्थाने सर्व ज्यांनी या शहराच्या योगदानात सहकार्य दिलेलं आहे त्या सर्वांचा सन्मान या ठिकाणी होतोय। यानंतर सुद्धा आगमन या ठिकाणी झालेलं आहे। त्यांचं शब्दसुमनाने या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत। मला असं वाटतं की माननीय आयुक्त महोदयांना विनंती करतो की आदरणीय रविभाऊ राणा माननीय आमदार यांचं स्वागत मान्य आयुक्त करतील अशी विनंती करतो। आणि यानंतर 1998 आणि 99चा महापौरांचा कार्यकाळ श्री नितीनजी विजयराव वानखडे काही स्मृती आहे। या सांस्कृतिक भवनाचा लोकार्पण माननीय विलासभाऊंच्या कार्यकाळात झालेला आहे आणि तेव्हा माननीय मुख्यमंत्री विलासभाऊ या ठिकाणी आलेले होते। त्याचसोबत MSRDC प्रकल्प आणि IRDP प्रकल्प त्यांच्याच कार्यकाळात अमरावती शहरात झालेले आहेत आणि अनेक विकास कामांना गती त्यांच्या कार्यकाळात दिली गेलेली आहे। आदरणीय विलासभाऊ इंगोलेंचं या ठिकाणी स्वागत होत आहे। यानंतर महापौर परिषदेमध्ये सहभागी होऊन अमरावती शहराचं नाव त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांनी छाप सोडत गेलेलं आहे। जकातकरमध्ये 50% वाढ करणे, जनरल बॉडीचे रेकॉर्डिंग, भीमटेकडी विकास आणि भूमिगत गटारसाठी त्यांचे त्यावेळेचे प्रयत्न आणि सिटी बसचा शुभारंभ, त्याचसोबत कंत्राटी कर्मचाऱ्यांना परमनंट करून घेण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न आणि संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचं दुसरं पारितोषिक। डोंगरेसाहेबांच्या कार्यकाळातील काही स्मृती होत्या आणि स्वच्छता आणि पर्यावरणाला जास्तीत जास्त अशोक भाऊंचं महत्त्व त्यांनी त्यावेळेस दिलेलं आहे। कर्मचाऱ्यांना 6वा वेतनही अशोक भाऊंच्या कार्यकाळात लागलेला होता आणि पर्यावरणासाठी सतत पुरस्कर्ते म्हणून अशोक भाऊंचं नाव त्यावेळेस होतं। वडाडी गार्डन तलावासाठी त्यांनी विशेष प्रयत्न त्यावेळेस केलेले आहेत। किशोरभाऊंच्या काळातील वैशिष्ट्यपूर्ण काम होतं की अमरावती शहरातील स्वातंत्र्य सैनिकांना मालमत्ता करत त्यांनी सवलत त्यावेळेस जाहीर केलेली होती आणि आज तक कायम आहे। सोबतच अभ्यासिकेची सुरुवात सुद्धा किशोरभाऊंच्या कार्यकाळात झालेली होती। केलेले प्रयत्न याच ठिकाणी उल्लेखनीय आहेत।
यानंतर मी विनंती करतो 9/4/14 ते 8/3/17 हा मोठा कार्यकाळ आदरणीय सौ नंदा आणि स्पर्धा परीक्षेची खरी सुरुवात आदरणीय ताईंच्या कार्यकाळात अमरावती शहरात झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील पहिली अभ्यासिका अमरावती महानगरपालिकेने या ठिकाणी ओपन केलेली होती आणि त्यांच्याच कार्यकाळात ती झालेली आहे. हिंदू स्मशानभूमीची गॅसदायिनी ताईंच्या कार्यकाळात त्या ठिकाणी झालेली आहे आणि ऑटो DCR पुरस्कार अमरावती महानगरपालिकेला ताईंच्या कार्यकाळात मिळालेला आहे. यानंतर 9/3/17 ते 21/11/2019 या माननीय संजीवभाऊ नरवणे यांच्या कार्यकाळात खऱ्या अर्थाने प्रधानमंत्री आवास योजनेला या शहरात सुरुवात झाली आणि शहराचा जो महत्त्वाचा DP प्लॅन होता तो आदरणीय संजीवभाऊच्या कार्यकाळात या ठिकाणी पार पडला आणि शासनाला सादर झाला. पायाभूत सुविधांवरती विशेष भर संजीवभाऊच्या कार्यकाळात दिला गेला आणि त्यासोबत भीमटेकडीच्या आणि म्हणजे चेतन भाऊचा अशा सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमीच पुढाकार असतो. त्यांच्या कार्यकाळात आधुनिक प्रशासन व शाश्वत विकासाकरता ही संकल्पना राबवून वॉक विथ टॉक विथ मेयर हा अभिनव प्रयोग त्यांनी केला. दर बुधवारी सायकलने येऊन त्यांनी एक इतिहास या शहरामध्ये घडवला. मला असं वाटतंय की एवढा चांगला कार्यक्रम आहे. सर्व आपल्याला या ठिकाणी 83 पासूनचे महापौर एका ठिकाणी बघायला मिळत आहे. त्यांचा कार्यकाळ कळत आहे. टाळ्यांची थोडी कंजूसी होत आहे. आणि म्हणजे तेजवानी साहेबाचा विशेष आहे की महाराष्ट्रातील सिंधी समाजाचे पहिले महापौर ते झालेले आहेत. त्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी या ठिकाणी केल्या पाहिजे. यावेळी आमदार रवी राणा यांनी अमरावती महानगरपालिकेच्या आगामी विकासावर भाष्य करताना महत्वाची घोषणा केली आहे. महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या कार्यकाळातच अमरावती महानगरपालिकेची नवीन इमारत उभी केली जाईल अशी भूमिका त्यांनी आपल्या भाषणातून मांडली आहे. अमरावती महानगरपालिका झाली आणि अमरावती बंडेरा महानगरपालिकेचं नामकरणसुद्धा भविष्यामध्ये झालं पाहिजे. अमरावती शहराचेच 2 भाग आहे आणि 2 भागामध्ये नगरपालिकेचं महानगरपालिका आणि या दोन्ही गोष्टी जोडून येणाऱ्या काळातच मी तुम्हाला त्याची खुशखबरी देईल की अमरावती बंडेरा महानगरपालिका नामकरण झालं. अशा पद्धतीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याच महानगरपालिकेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्याचा ठराव मंजूर करून पाठवला. त्याबद्दल महानगरपालिकेचं सुद्धा मनापासून अभिनंदन करील की बंडेरा अमरावती महानगरपालिका नामकरणासाठी आपण सगळ्यांनी जो साथ दिला त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन. या ठिकाणी मला वाटतं की आज अमरावती महानगरपालिकेची तेजवानी जी आपने बोला सब महापौर ने कुछ न कुछ किया है, पर मैं आपको कहता हूँ आपके कार्यकाल में अमरावती की नई महानगरपालिका इमारत हम बनाएंगे. जब भी आपको 1 साल ही रहना है आपको, तो 1 साल बाद जब भी आप आएंगे तो हम बोलेंगे इनके कार्यकाल में महापौर थे, महानगरपालिका इमारत बनाई. तो इसलिए आपके कार्यकाल में भी कुछ अच्छा करेंगे, चिंता मत करो. विलास बरोबर. आमदार सुलभा खोडके यांनीही अमरावती शहराच्या विकासासोबतच आरोग्य सुविधा आणि पाणी पुरवठ्याच्या प्रश्नांवर आपले विचार व्यक्त केलेत. महानगरपालिकेचे महापौर आणि समितीचे सभापती अविनाश भाऊ मार्डीकर, गटनेते चेतन भाऊ गावंडे यांचं मी मनापासून स्वागत करते. विरोधी पक्षनेता म्हणून आमचे विलासभाऊ इंगोले यांच्या सर्व टीमने या ठिकाणी माजी महापौरांचा सत्कार झाला पाहिजे म्हणून हा वर्धापन दिन या ठिकाणी पहिल्यांदाच अमरावती शहरामध्ये चांगला केला. त्याबद्दल त्यांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करते. खऱ्या अर्थानं आयुक्त साहेब सगळे बोलून गेले की या ठिकाणी सामाजिक काम करत असताना अमरावती महानगरपालिकेमध्ये जेव्हा नगरसेवक होते आणि पदाधिकारी होतात तेव्हा खऱ्या अर्थानं अमरावती शहराचं काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येते. कारण आपलं अमरावती शहर हे संतांची भूमी आहे आणि अमरावती शहर स्वच्छ, सुंदर आणि चांगलं असलं पाहिजे. अमरावतीचं शहराचं या ठिकाणी स्वच्छतेच्या माध्यमातून या ठिकाणी अमरावती शहराला पुरस्कारसुद्धा मिळाले. त्यासोबत अमरावती शहराचा शिक्षण विभाग हा चांगला असला पाहिजे.
अमरावतीतल्या गोरगरीब मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, म्हणून शिक्षण विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रगती झाली पाहिजे. म्हणून या ठिकाणी अमरावती शाळेत जवळपास 63 शाळा आहे. परंतु काही शाळा अशा आहे की त्या ठिकाणी असणारे 100 वर्ष त्या शाळेला पूर्ण झाली आहे. म्हणून त्या शाळेची प्रगती व्हावी म्हणून या ठिकाणी आपण सगळेजण म्हणून महापौर असेल, त्याचे पदाधिकारी असेल, एक लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी काम करत असताना आपल्याला सांगू इच्छिते की अमरावती महानगरपालिकेची आयुक्त साहेबांना सांगू इच्छिते की अशी परिस्थिती होती की त्या ठिकाणी या महानगरपालिकेच्या शाळा बंद होती की काय, अशी 2022मध्ये परिस्थिती झाली होती. परंतु या ठिकाणी आपण इंग्लिश मिडियम चालू केलं CBSEच्या माध्यमातून. अमरावती महानगरपालिकेमध्ये आपण CBSEच्या माध्यमातून या ठिकाणी मुलांना शिक्षण देण्याचं काम केलं. आज या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांची संख्या 15,000 दिसते आहे. त्यासोबतच या ठिकाणी अमरावती शाळेच्या बिल्डिंगसुद्धा झाल्या पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी DPDCच्या माध्यमातून, कारण महानगरपालिका ड वर्गामध्ये महानगरपालिकेची परिस्थिती आपल्याला या ठिकाणी सर्वांना माहीत आहे. म्हणून DPDC म्हणून त्या ठिकाणी पैसे आणून आज या ठिकाणी अमरावती शहरातल्या ज्या काही जुन्या शाळा आहे त्याचं बांधकाम आपण चांगलं चालू केलं आहे. डिजिटलची व्यवस्था केली आहे. DPDCमधून या ठिकाणी असणाऱ्या गौण खनिजमधून या ठिकाणी पैसे दिले आणि अमरावती शाळामध्ये डिजिटल शाळा आपण त्या ठिकाणी आपण चालू केलं आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं शिक्षण विभाग आहे. गरिबाचे जे मुलं आहेत त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि अमरावतीच्या महानगरपालिका ह्या सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मराठी असेल, हिंदी असेल, उर्दू असेल आणि आपण आज या ठिकाणी CBSEच्या माध्यमातून ज्या महानगरपालिकेच्या शाळा त्या आपण चालू करत आहे. आज विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी ओघ वाढलेला आहे आणि शिक्षण विभाग त्या माध्यमातून चांगलं काम करत आहेत. तर आमदार प्रवीण पोटे यांनी शहरातील व्यापाऱ्यांच्या दुकानांमधनं निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या व्यवस्थापनाचा मुद्दा उपस्थित केलाय. व्यापाऱ्यांसाठी घनकचरा पेट्या उपलब्ध करून देण्याकरिता पालकमंत्र्यांच्या निधीतून प्रयत्न केले जातील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. की ज्या महानगरपालिकेमध्ये 16 महापौर होऊन गेले, ज्यांनी आपापल्या कार्यामध्ये वेगवेगळ्या चांगल्या पद्धतीने काम केलं आणि खरंच काम वाखाणण्यासारखं आहे. त्यामध्ये आपले स्वर्गीय देवीसिंगजी शेखावत साहेब आहेत, स्वर्गीय प्रभाकररावजी सव्वालाखे आहेत, गोविंदभाऊ अग्रवाल आहेत, विद्याताई देशपांडे आहेत, किरणताई महल्ले आहेत, प्रवीणजी काशीकर, नितीनजी वानखडे, विलासभाऊ इंगोले, दीपालीताई गवडी, मिलिंदजी चिमोटे, अशोकजी डोंगरे, किशोर शेडके, वंदनाताई कंगाले, संजयजी नरवणे, चरणजीजी कौर नंदा, चेतनजी गावंडे आणि आता सध्या असलेले स्थायी श्रीचंदजी तेजवानी. आपका शायद अभी रवि ने बोल ही दिया, अगला साल आपका, अब हम चाहे तो हो सकता, नहीं चाहे तो नहीं हो सकता. हे आम्ही यांच्यावर सोडतो की आपण काम किती चांगलं करणार. विलासभाऊ, तुम्ही एक लोकनेते म्हणून काम केलं या ठिकाणी. कोणाच्या पांठेल्यावर उभं राहणं किंवा कोणाच्या केळ्याच्या गाडीवर उभं राहणं किंवा भाजीपाल्याच्या गाडीवर हा तुमचा एक उपक्रमच होता. लोकांमध्ये मिसळणं हा तुमचा भाग होता. पण याचा अर्थ जे 16 महापौर झाले ते चांगले नव्हते काय असं नाही. आपापला एक हुद्दा आहे, आपापल्या यांनी सुरुवात केली, त्या पद्धतीने त्यांनी या अमरावती महानगरपालिकेमध्ये समोर न्यायची सुरुवात केली. या ठिकाणी सुरुवातींनी चांगले विषय घेतले की महानगरपालिका कशी असावी, महानगरपालिकेचं वैशिष्ट्य काय, लोकांना काय पाहिजे, ह्या महत्त्वाच्या भूमिका या ठिकाणी सुरुवातींनी या ठिकाणी मांडल्या. एकीकडे माजी महापौरांचा सन्मान करत महानगरपालिकेच्या आजवरच्या वाटचालींचा गौरव करण्यात आला, तर दुसरीकडे शहराच्या भविष्यातील विकासासाठी नवीन प्रकल्प आणि मूलभूत सुविधांवर भर देण्याचे संकेत या कार्यक्रमातून मिळालेत. पंतप्रधानांची जी योजना आहे स्वनिधी, त्याच्या अंतर्गत अनेक व्यावसायिकांना आपण अर्थसहाय्य देत आहोत. शहरातील जे प्रमुख चौक आहेत त्यांचं सौंदर्यीकरण असेल किंवा वडाळी लेक आहे, आपला छत्री लेक आहे, यांचं सुशोभीकरण असेल, उद्यानांचे नूतनीकरण असेल, वृक्षारोपण मोहिमा असेल, हरितपट्ट्यांची निर्मिती असेल किंवा सार्वजनिक ठिकाणांचं सुशोभीकरण, यासारख्या अनेक उपक्रमांमुळे आपली अमरावती अत्यंत सुंदर आणि हिरवीगार झालेली आहे. आकर्षक पथदिवे, सिमेंट आणि डांबरी रस्त्यांचे विकसित जाळे, सार्वजनिक वाहतूक अंतर्गत बस व्यवस्था, नागरी सुविधा, बाजारपेठेतील दुकानगाळे इत्यादी अनेक व्यवस्था महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. खेळाडूंचा विकास व्हावा यासाठी आधुनिक केंद्र किंवा ज्याला आपण क्रीडा संकुल म्हणता येईल ते बांधलेलं आहे. स्पर्धा परीक्षांसाठी सुसज्ज अभ्यासिका आणि वाचनालये महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. माजी महापौरांच्या सत्कारातून अमरावती महानगरपालिकेच्या भूतकाळातील
योगदानाचा गौरव झाला, तर नवीन इमारत, घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा आणि आरोग्य सुविधांच्या मुद्द्यांमुळे शहराच्या भविष्यातील विकासाची दिशाही स्पष्ट झाली आहे. त्यामुळे अमरावती महानगरपालिकेचा 44वा वर्धापन दिवस हा केवळ सोहळा न राहता विकासाच्या नव्या संकल्पाचा दिवस ठरलाय.